बांधकाम विभागातील भ्रष्टाचार असल्याचा संदीप देशपांडे यांनी आरोप केलाय। पीडब्ल्यूडी मध्ये महाभ्रष्टाचार सुरू आहे असा दावा संदीप देशपांडे यांनी केलेला आहे। योजना राबवायला सरकारकडे पैसे नाहीत, पण योजनेच्या नावावर अधिकारी मात्र गब्बर होत आहेत असा आरोप देशपांडे करतायत। जो शासनाकडनं निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी ही आधीच कंत्राटदाराकडनं गोळा केली जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतोय की जी एलओसीची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय। हा एका कॉन्ट्रॅक्टरकडनं, त्याचं कामही छोटं होतं काम, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनंही पैसे घेताना दिसतोय। अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पैसे या अभियंत्यांकडनं जमा केले जातात। फक्त निधी आणायचे। पीडब्ल्यूडी मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का तर नाही, याच्या आधीही होत आहे, पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने, राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे। 2.5-3 वर्षामध्ये जे पीडब्ल्यूडी मध्ये विशेषतः टेंडरच्या माध्यमातून जे व्यवहार होत होते ह्याचा आम्ही तक्रार केली होती। आताही देखील गेल्या 3 महिन्या अगोदर शिवेंद्रराजेजी जे त्या खात्याचे मंत्री आहेत यांच्याशी अनौपचारिक चर्चा करत असताना मोठ्या प्रमाणावरती खरेदी विक्री आणि विशेषतः बीडी चाळीच्या नावावरती खोल्या करण्याच्या बाबतीतला पण देखील मोठ्या प्रमाणावरती तक्रारी हे प्राप्त झालेले आहेत। अनेक अधिकारी या पद्धतीने हे वापर करतायत, गैरप्रकार करतायत आणि तुम्ही बघितलं असेल की पीडब्ल्यूडीच्या कार्यालयामध्येच अशा प्रकारचे व्यवहार होतात, विसावामध्ये अशा प्रकारचे व्यवहार होतात। ही तक्रार वारंवार दिल्यानंतर पण देखील दखल घेतली गेली नाही आहे। आज संदीप देशपांडेंनी जो व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्यात ती सत्यता, त्याची चौकशी व्हायला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।